हर हर महादेव मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्री शुभेच्छा। तर किती दिवस झाले आपला ब्लॉग पडला नाही, तर आज विचार चालले की महाशिवरात्री आपला ब्लॉग पडला पाहिजे। आता आलेलो आहेत गावातील मंदिरामध्ये नारळ फोडायला। मंदिरात नाही म्हणजे मंदिरात देवाजवळ पाया पडायला आलेलो आम्ही, त्याबद्दल नारळ पण फोडला। आज चांगला दिवस आहे। तुमचं काय म्हणणं आहे महेश शेठ? माझं म्हणणं असं आहे की गावकीचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करू। आता यंग पोरं आहेत, यंग पोरांना चान्स दिली पाहिजे पुढे। आम्हाला पण चान्स द्या। तर आता सर्व गावातील देवळामध्ये नारळ फोडून तुम्हाला भेटतो, नंतर आपण गावातील शिव मंदिर आता चाललेलं आहे गावातील मंदिरामध्ये नारळ फोडायला। आपले बरोबर आहेत महेश शेठ। दोन बाईक कसं आहे, गावकीचा विकास झाला पाहिजे। विकास चालू आहे इथे, त्यासाठी इथं आमचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे बुलेट ट्रेनचा स्क्रॅप यार्ड। तोच आम्ही सध्या बघायला आलो आहे सकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी। आणि आता इथून जाऊ आम्ही मंदिरात नारळ वगैरे फोडू आणि देवाच्या कृपेने परत जसं तुम्ही बघू शकता एवढी मोठी साईड आहे। प्रार्थना करू, देवाकडे प्रार्थना करू की सगळं चांगला होऊ द्या। आता अजून खूप साऱ्या फॅक्टऱ्या वगैरे पण ओपन होणार आहेत आपल्या। तुम्ही बघत राहा आपली प्रगती चालू आहे। गावातील सर्व मंदिरामध्ये नाव फोडून आपण रात्री जाऊ गावातील मोठ्या शिव मंदिरात। आता जो आहे तो म्हणजे आहे तो मोठाच आहे, पण तो भारी होता, तुम्हाला दाखवतो। नारळ बघा, गाडी अख्खी नारळाच्या भरले गाव आपला अख्ख्या देवाला प्रसन्न करणार। आता दाखव ना बाई, सगळं दाखव। अख्ख्या देवाला प्रसन्न करणार आहे बघा अगरबत्त्या बाई। आज अख्ख्या का सगळे देवालाच प्रसन्न, जिल्ह्यांचं मंदिर करायचं, जिल्ह्याचं मंदिर करायचं। चुकून होला का हे बघा जेवायची सोय नवरा लागेल तुला काही समजत कोण अरे सिक्युरिटी बी लागतो आपल्याला। हा सिक्युरिटी दाखवायची गर्दी गर्दी आहे, त्यानंतर पाय पडून तुम्हाला नंतर दाखवतो कसं आहे आतमध्ये। आता वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत। मी जेवणात गेलो पाय पडला, पण गर्दी एवढी होती आठवत नाही की ब्लॉग शूट करायचा आहे। पाय पडून आलो, नंतर जेव्हा पालखी म्हणजे पालखी निघणार आहे, मस्त ढोल ताशा पडतात आलेला आहे, बाज बँड खूप मजा येते पालखीला पण। खूप काय माहिती कधी निघणार आहे आता, याला निघणं शेट कपडे जेव्हा निघणं शेट ना बघू काय येलो गाई जेव्हा पॅन भेटणार नाही शेट लगा जरा कपडे जरा बघू आता रात्री जाता तेव्हा तुम्हाला दाखवतो कधीला पालखी कधीला। आता निघणार तिथं थोडं कपडे घ्यावं काय दादा नक्की hours later. माझ्या मित्रांनो आता आपण शेटला कपडे जरा घाई होती, दुकानात थांबलो पण नाही जास्त वेळ, 5 मिनिटात गेलो कपडा घेतला आणि निघून आलो लगेच। जरा जास्तच घाई होती त्याच्यामुळे काय पालखी निघणार आहे ना, तिकडे जाऊन कपडे घालायचे सगळं आमचं एंड मोमेंटलाच होतं। कपडे वपडे जे आहे ते आहे, काय मला कपडे नंतर दाखवेल मी ड्रेसिंग मारून येणार आहे पालखीला। आता मी होत लोडामध्ये, इकडे आपले 4 फ्लॅट आहेत आणि 10 टँकर चालतात। कसं म्हणजे जर बिझनेस करायला मोठं करायचं, गावकीचा विकासाचा कधी पण आम्ही विचार करतो। विकास झालाच पाहिजे, पण विकास नावाची माणसं कधी पुढे राहू नाही त्याच्यानंतर
नावात विकास असतो पण ते कधी विकास घडून आणत नाही. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला मी बोलतोय समजत नसेल पण समजतोय ते बोलत नसेल. एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के. केलं तरी तेच, नाही केलं तरी तेच. होवाचा तर विकासच आहे. होवाचा तर विकासच, होवाचा तर विकासच नाही. जे डाल भात लोणचं कोण नाही कोणता वन खाली. चला भेटूया पालखीला. अरे माझे मित्रांनो, तर आता इथून पालखी गेली आहे आणि आम्ही झालेलो आहे लेट. तर आता साऊंडचे आवाज येतो. हे माहिती आता तुम्हाला आवाज असेल तर ॲडजस्ट करा. आता मंदिर नावाचा बघू शकतो. मंदिर छान प्रकारे सजवलं आणि बांधलं आहे. म्हणजे मंदिरचं रेनोव्हेशन केलेलं आहे. महाकालेश्वर उज्जैन याची थीम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपला शेट प्लस आपला जो वाटते कपडा तेवढा पेंट नाही मग घेऊन आले, थोडा मोठा होतोय बाकी एक नंबर वाटते. सहकारी आहे. आता लगेच चला. आता फक्त टेबल लागते, चणे काजू द्या बदाम लागते ना, ताक जेवण आता समाज तुका लागते. समोर आहे मंदिर, मस्तपैकी फुलांच्या साह्याने सजवलेलं आहे. आतमध्ये मस्त आहे. दोन तीन क्लिप काय नाही म्हणजे टाकीन मी. तर आता टाइमपास नाही करता पालखीला अगोरी बिगेर बोलतात. चला. हलकालेला आहे. आता आपल्याला नाचून हमारे छत्री में मला हे नावाचा यो जे नाही म्हणा यो भाई यो जे नाही म्हणा माझे अंदर इकडे काही ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा लसूण तो 50 रुपये देता पण जमली मध्ये भाडे मारले नाही. मेरे को जाना क्या थोड़ा गर्दी कमी हो गया. याला काय दे वाले मी घाट्यावर 200 रुपये तुला काय देऊ. मला हे दुःख काय खत्म नाही होता बे. होला तर बारीक कोणा शेने जावाला त्यांना लेजर लागतो इधर बारीक कोणा लागते नाही पोरांना समजा नाही बघा. पैसे पूर्ण करा यांनी यार लावून दिले. कुठली पाहिजे तुला खिशात ठेवले मोठी पाहिजे का हा करशील नाही ना घरी जाऊन. लेझर वाला आता आपण शिफ्ट केलेला आहे मोबाईलवर. सस्त्यान काम मस्त करायला.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा ब्लॉग इथे एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला गाडीले सबस्क्राईब करा. बाय बाय. चला.